नमस्कार मंडळी, आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या 15 ऑगस्ट ते तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आज चाललो आहे, छोटी एक राईड करतोय. तर आपण चाललो आज बदलापूरला. खंडोबाचं मंदिर आहे तिथे. तर ते आपण तिथे भेट देणार आहे. तर माझ्यासोबत आहे परेश माळकाट. परेश हाय. तर आज नमस्कार मंडळी, तुमच्या आणि तुमच्या परिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण चाललो आहे बदलापूरला. बदलापूरला खंडोबाचं खूप मोठं मंदिर आहे, विस्तृत मंदिर आहे. तिकडे आपण जाणार आहोत आणि तुम्हा सर्वांना अपडेट तर मिळेलच माझ्या चॅनल तर्फे आणि आदित्यच्या चॅनल तर्फे सुद्धा मिळेल. तर आपण तिथे जाऊ, एक्सप्लोअर करू. तर आता आपण करतोय एक छोटीशी राईड. तर चला तर मग मंडळी आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर समोर बघू शकता आपण इथे गाडी पार्क केली. तर आम्ही आता येऊन पोहोचलोय डोंबिवली कल्याणच्या मध्ये. तर आपण थांबलोय स्नॅक्स साठी. आम्ही आता मागवलाय मिसळ पाव आणि परेशने मागवलाय साधा डोसा. नाही, पेपर डोसा. मसाला डोसा बोललोय, आता बघू काय आहे, खाऊन बघू आपण तेव्हा कळेल. मसाला पेपरच वाटतं, साधा डोसा आहे. लिहायचा पेपर असतो ना. तर इथे आहे नारळाची चटणी, सांबार. इथे आहे आपला मिसळ पाव, पाव कांदा लसूण. जे आदित्यला खूप आवडतात पाव. चला आता मंडळी, आता आपण नाश्ता करूया. नाश्ता करून आपण मग थोड्या वेळ निघेल. 30 किलोमीटर आपण अंतर पार केलं आहे. अजून 30 किलोमीटर बाकी आहे. तर आपण जाऊ. अजून 1.5 तास लागेल ना आपल्याला. 1 तास आलाय. मसाला डोसाचा आहे. आपला इथे नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण निघतो पुढचा, म्हणजे कंटिन्यू प्रवास करतो आता आपला पुढचा. तर 30 किलोमीटरचा पॅच थोडा बाकी होता, तो आता आपण कंप्लीट करतो. तर इथं फास्ट फूड अँड स्नॅक्स स्टॉल ना बघा, हे कल्याणचं तिथेच आहे. आणि आपल्या दादाची बाईक घेऊन आपण आलो आहे. तर आता चला तर मग. इकडे गाडी पार्क केली आणि हे बघू शकता तुम्ही प्रवेशद्वार आहे. खंडोबा मंदिर येते मुळगावमध्ये आणि इथून आता आपल्याला पायऱ्या चढत जायचे. तर इथे 500 पायऱ्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि इथे तुम्ही ओटी आणि हारबीर घेऊ शकता. तर आता आपला 2.5 तास गेला, म्हणजे सकाळी आपण 10:30ला निघालो आणि आता वाजलेत 2:30. आता अजून 500 पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. आणि या पायऱ्या आहेत, नाश्त्यासाठी पण सोय आहे. तर आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. तर वाजलेत आता 2:30 वाजता आपण चालू केलंय वरती चढायला. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला वरती जायला. आणि तुम्ही हे बघू शकता निसर्गरम्य दृश्य आहे इथे. तर आता आपण पोचलोय मूळ गावात आणि जातो आपण खंडोबाच्या मंदिरामध्ये. दहा तरी झाले, जास्त झाले ना. 50 झालं. हो. तर आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केली. तर इथे बघू शकता पाय आहेत, पायाचे निशाण आहेत. झाडाला इथे त्यांनी भंडारा लावलेला आहे. पूर्ण जंगल आजूबाजूला. इंस्टाग्राममुळे फेमस झालं जास्त. पहिलं आधी कोणाला माहिती नाही, सगळे रील बघून यायला लागले. आम्ही पण रील बघूनच आलो आहे. इथे बघू शकता साप आहे छोटासा.
तो बघा. तर आपल्या 350 पायऱ्या चढून झालेल्या आहेत आणि हा अर्ध्या ह्याच्यातून व्ह्यू अजून थोडा बाकी आहे. तर लवकरच आपण वरती जाऊ डोंगराच्या. तर आम्ही आता पोचू 10-15 मिनटात. ते समोर बघू शकता, तिथे मंदिर दिसायला लागलं आपल्याला. ते बघा मंदिर. फायनली मंदिर आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. झालं 2:40ला आपण चालू केलेलं, 2:50ला आपण वरती पोचलेलो आहे. किती मिनटं? किती? 50 नाही, 60 झाले. 20 मिनटात आपण वरती आलो आहे. आता इथे चप्पल काढून वरती जाऊ शकतो आपण. तर फायनली आपण खंडेरायाच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. बघू शकतो. आणि हा दिसत आहे वरून दृश्य. आणि हा वरून नजारा. तिथे आहे तलाव. आणि कुठचा ड्रॅगन फ्लाय काय माहिती. हा ड्रॅगन फ्लाय मराठीत काय बोलतो त्यांना काय माहिती. आता जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि इथे बघू शकता सगळे थांबलेले आहेत पावसामुळे. आणि आपला परेश द ब्लॉगर पण थांबलेला आहे. तर जोरदार असा पाऊस आलेला आहे. आता आपण इथून निघणार आहे. तर आता आपलं दर्शनाने झालेलं आहे. तर आता आपण निघतोय इथून आता डायरेक्ट घरी. इथे पाऊस पडायला लागला आहे. सो तर आता आपण पायऱ्या उतरायला सुरुवात करतो. एकदम स्टेपवाल्या पायऱ्या बघू शकतो तुम्ही. चला तर आता आपण खाली उतरायला सुरुवात केली आहे. 3:30 झाले. तर 4पर्यंत पोहोचू आपण खाली आणि मग डायरेक्ट घरच्या प्रवासाला निघू. तर छान असं दर्शन झालं. चढायला आपल्याला 20-25 मिनटं लागली. वरती जायला आपल्याला 25 मिनटं लागली हार्डली. 550 पायऱ्या आहेत. 550 पायऱ्या आहेत. 25 मिनटं जाऊ शकतो आपण वरती. आता आपण उतरतो खालती. अजून पण पब्लिक इथे वरती बाहेर. बघू शकता उतरायसाठी.
तर हा बघू शकता एक हायवे बनलेला आहे आणि आम्ही आता इथे हा बघा हायवे आम्ही इथे थांबलो या लोकेशनला आणि बघू शकता तुम्ही तिथे एक गड आहे का माहिती नाही पण त्या पण सगळं धुकं आलं आहे तिथे खाली बघू शकता. तर हे आमचे बाईक म्हणजे दादाची बाईक आहे, तर दादाची बाईक आम्ही घेऊन आलो युनिकॉर्न. तर फायनली आमच्या बदलापूर येथील मुळगावमधील खंडोबा मंदिराचं दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालं. ते 550 पायऱ्या आहेत त्या चढून वरती जायचं आणि वरती तिथे मंदिर आहे. तर खूप छान असं दर्शन झालं. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती पण होती पब्लिक. तर आता आपण हा ब्लॉग इथेच संपवत आहे. आता आपण निघणार आहे घराकडे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.